बघतोय नाशिकमध्ये काँग्रेस विरोधात राष्ट्रवादीचं हे आंदोलन सुरू आहे। या ठिकाणी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते देखील आमने सामने आलेले होते। काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्यावर टीका केली आणि त्या दरम्यान गुंगी गुडिया असा शब्द वापरलेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडून घेऊयात। चंदन, आपण पाहू शकतो या ठिकाणी आता हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। सपकाळांचा फोटोही हातात दिसतोय। काय वातावरण आहे सध्या, काय परिस्थिती? आपण बघतोय की काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीचे हे सगळे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। हर्षवर्धन सपकाळ यांच्या फोटोला चपला मारल्या जात आहेत, घोषणाबाजी दिली जाते आणि एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या कार्यकर्त्यांच्या समोर आता काँग्रेसचे कार्यकर्ते देखील काँग्रेसच्या समर्थनात घोषणाबाजी करतायत। त्याच्यामुळे एकेकाळी एकत्र मित्रपक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आता आमने सामने आल्याचं बघायला मिळत आहे। नाशिकच्या काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमधला हा राडा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय। पोलिसांनी हा संपूर्ण परिसर कॉर्डन ऑफ केलेला आहे, बॅरिकेडिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आता कार्यकर्त्यांना राष्ट्रवादी